इकडे रमेश म्हात्रेला दिलासा देणारा जामीन अखेर मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय। यामुळे रमेश म्हात्रेला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे। त्यामुळे न्यायालयानं त्यांना आज शरण येण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे या प्रकरणातल्या इतर समर्थकांना दिलेला जामीन सुद्धा उच्च न्यायालयानं रद्द केलाय। तर आज देखील या प्रकरणी सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी डोंबिवली स्टेशन बाहेर अक्षय कुडकेलवर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय की रमेश म्हात्रेला दिलासा देणारा जो जामिनाचा निर्णय होता तो उच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे। आज शरण येण्याची मुदत आहे। नेमकं काय सध्या घडताना दिसतंय, काय घडामोडी दिसतायत? नाही दीपाली, आपण एकूणच या सगळ्या प्रकरणात बघितलं तर रमेश म्हात्रे याच्यावर जी कलमं दाखल करण्यात आली होती, या कलमांमध्ये अनेक कलम अशी होती की त्याला जामीन मिळू शकत नव्हता। त्यातल्या त्यात डॉक्टरांना मारहाण करण्यासंदर्भातलं जे कलम लावण्यात आलं होतं ते देखील गंभीर स्वरूपाचं होतं। मात्र तरीही खालच्या न्यायालयाने रमेश म्हात्रे यांचा जामीन जो आहे तो मंजूर केला होता आणि रमेश म्हात्रे जामिनावर तुरुंगाबाहेर आले होते। हे सगळं असताना मोठी याची चर्चा झाली होती, कारण ज्या पद्धतीने गुंडागिरी रमेश म्हात्रे यांनी केली होती, रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरवर हात उचलला होता आणि सगळ्याच माध्यमांनी याची दखल घेतली होती आणि या विरोधात आवाज उठवला होता। ह्या सगळ्या प्रकरणाची दखल काल उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली, ज्याला आपण सुओमोटो म्हणतो, सुओमोटो घेतलं। यानंतर एक विशेष सुनावणी पार पडली आणि या विशेष सुनावणीमध्ये या उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि त्यासोबतच न्यायाधीश अंखड यांच्या दालनामध्ये सुनावणी झाली आणि ज्या पद्धतीने खालच्या कोर्टाने त्यांना जामीन दिला यावर नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केलेला आहे। आज सगळ्या आरोपींना 5 वाजताच्या आत, सध्या मी ज्या पोलीस स्टेशन बाहेर उभा आहे याच विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये, या सगळ्या आरोपींना ज्यांनी गुंडगिरी केली होती या सगळ्या आरोपींना या विष्णुनगर पोलिसांमध्ये शरण यावं लागणार आहे, त्यांना सरेंडर करावं लागणार आहे। त्यामुळं एकूणच खालच्या न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचा त्यांचा जामीन दिला होता, जो निर्णय दिला होता, त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत होतं। मात्र स्वाभाविक आहे, न्यायालयाचा निर्णय म्हणून त्या विरोधात कोणी भाष्य केलं नव्हतं। मात्र स्वतः सर्वोच्च न्यायालयाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली, कारण राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये हे प्रकरण गाजलं होतं आणि यामध्ये सगळेच्या सगळे आरोपी हे जामिनावर बाहेर सुटले होते। वेगवेगळ्या पद्धतीने नेमकी कशा पद्धतीची दहशत या भागामध्ये निश्चितच रमेश म्हात्रे यांची आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अक्षय।